तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा, टाळ वाजवा टाळी वाजवा सगळे. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. जय राम कृष्ण विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की, सीताराम बाबा की, बजरंग बली की, प्रभु रामचंद्र भगवान की. हर हरे हर हरे.
अरे आवाजाला ट्रबल दे रे इथं रिटर्न क्लिअर दे. तुझी ये संगती खाली आवाज दे ना इथं आवाज कसाच नाही रे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरे ताकाचे सरोवर एथ नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला 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 संजीवयत्यखिल शक्तिधर सुधामना अन्यौषध चरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. बोला सगळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपा सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुर्दिक प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदास्तु यमानो
समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे इथे नमस्कार होणे आता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमणी नमस्कार निम्या संपादे ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरिताति पावन मधुर सरस अरु अति मन भावन पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत बुझाए राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय काय माझी वाणी मानेल संताशी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू कमी कर बंद कर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग असून हा अभंग कालापर प्रकरणातील आहे. महाराज म्हणतात देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून माझ्या जीवनामध्ये काय काय बदल झाला आणि मी तो बदल करण्यासाठी मी काय काय केलंय याचा विचार सांगणारा हा अभंग आहे. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा आजची ही कीर्तन सेवा सर्वांना ज्ञात आहे. भगवान श्री महादेव पिंडीची प्राण प्रतिष्ठा व हनुमान मंदिराचा कळशारोहण सोहळा आपण आपल्या या श्री क्षेत्र वाहेगाव नगरीमध्ये आपण राणी वाहेगाव पुनर्वसन आपल्या या नगरीमध्ये हा सोहळा संपन्न केलेला आहे. महाराज सर्वांना ज्ञात आहे की बाबा बघा कोणतीही देवता असू द्या कोणत्याही देवतेचं मंदिर असू द्या मंदिर पूर्ण झालं कधी कळतंय ज्या दिवशी लेकी बाळी इथं आल्या समजून जायचं मंदिराचा कळस बरोबर ना. लेकी बाळी आल्या कारण का म्हणतो मी कारण की या ठिकाणी जो कळस आहे मला वाटतं लेकी बाळीच्या सहकार्याने देखील हा कळस पूर्ण झालेला आहे. तुम्ही महाराज आम्ही पण करू शकतो तुम्ही पण करू शकता पण मला तरी असं वाटतं हा कळस एकट्याच्या हाताने बांधला नाही पाहिजे किंवा एकट्याच्याच पैशाने झाला नाही पाहिजे म्हणून सगळ्यांचा मला वाटतं थोडं ना थोडा खारीचा वाटा प्रत्येकाचा असतो. असा हा सोहळा संपन्न झालाय. लेकी बाळीच्या विशेष उपस्थितीमध्ये गावकरी मंडळी असतील गावातील सर्व तरुण मित्र मंडळ असतील संयोजक आयोजक सर्वांच्या प्रेमातून आले कीर्तन सेवा विठाला विठाला आणखी तुम्ही सर्व उपस्थित आहातच. आणखी विशेषतः आमचे दादा काटे दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज येत आहेत तिथं दोघांसाठी टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवायला. आमच्या परिसराचे चांगले वाहेगाव हे वाहेगाव आहे हे पुनर्वसन आहे पण ते खरंच वाहेगावचे बरोबर ना. वाहेगाव सर्व उपस्थित सर्व वैष्णव टाळकरी मला वाटतं या ठिकाणी गुरुवर्य स्वामीजींचा आशीर्वाद आहे. आता ज्यांच्या हातून आपण कलशारोहण केला मला वाटतं ते आमचे श्री हरिभक्त परायण गुरुवर्य दोन्हीही स्वामीजी तर का बालकानंद महाराज गुरुजी सेवागिरीजी महाराज मला वाटते या महात्म्यांच्या हातून गुरुवर्य भागवत गिरीजी महाराज सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज व महंत बालागिरी महाराज सेवाधारी श्री क्षेत्र देवस्थान शंभू महादेव यांच्या हस्ते आपण कलशारोहण केलाय. सर्व उपस्थित वैष्णव टाळकरी मृदुंग क्षेत्रातील अतिउच्च नाव असणारे आमचे श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराज राऊत एकदा महाराजांसाठी टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा. आणि आमचे सर्व वैष्णव टाळकरी सर्वांची सुपरिचित आहेत. जास्त काय वेळ घेत नाही बरोबर ना भाऊ जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांचाच नामोल्लेख जर करायचं म्हटलं की पुढेही बहुत करणे आहे वेळ भरपूर झालेला आहे.
एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा, एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही नाश्ते केलेत का? नाश्ता झाला का सगळ्यांचा? मग तुम्ही टाळी काऊन चांगली वाजवी ना? जरा चांगली टाळी वाजवा, एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि आणखी ऐका, एवढा सुंदर उत्सव केला, ह्या 7 दिवस या ठिकाणी सेवा केल्यात आणि आजचं एक काल्याचं कीर्तन आहे. एकदा सर्व संयोजक आयोजक सर्व तरुण मित्रमंडळ, मला वाटते गावातील सर्व भाविकांसाठी जोरदार टाळी वाजवला, जोरदार. विठाला 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 ऐका सर्वच, इथून तर विनेकरी बाबापर्यंत सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत असेल. ऐका, अभंग सेवेसाठी निवडलेला हा कालापर प्रकरणातील आहे. बघा, अभंग कालापर प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, देवा ऐकणारे, तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. देवा, तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून आम्ही निश्चिंत झालो. ऐका, प्रापंचिक क्षेत्रात नाही, मग पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण तुम्ही आम्ही निश्चिंत होणं गरजेचं आहे. ऐका, प्रपंच कितीही करत राहिला तरी आपण निश्चिंत होणार नाही. प्रपंच जर निश्चित झाला असता तर आपण स्लॅब टाकल्यानंतर पुन्हा गज वरती केलेच नसते. तुम्ही झोपले नाही ना? तुम्ही ऐकताय ना? आपण जर निश्चिंत झाला असतो, स्लॅब टाकलाय वरती, आपण गज वरती करतो का नाही सांगा? कारण का आपण निश्चिंत होऊ शकत नाही, प्रपंचात निश्चिंत होणार नाही. म्हणून मला वाटतं परमार्थात निश्चिंत झालं पाहिजे. कोणासारखं? ज्यार्थी तुकोबारे म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून मला वाटतं देवाची संगत आम्हाला मिळणं गरजेची आहे. ऐका, देवाची संगत कधी मिळेल? ज्या दिवशी आपण साधूची संगत आपल्या जीवनामध्ये साधूची संगत येईल, त्या दिवशी आपल्याला देवाची संगत झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारे म्हणतात, देवा तुझी या संगती झाली आमुचे निश्चिंती. देवा ऐक ना, तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा, जे आम्ही पाहिलं नाही ते तुझ्या संगतीत आम्हाला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. देवा, कारण का माहितीये का? गरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर. ताकाचं सरोवर म्हणजे दुःखाचं. ऐका, सुख मला वाटतं प्रपंच दुःख रूप आहे, नाही का? सगळ्यांना मला वाटतं प्रपंचाविषयीचे प्रत्येकाला प्रमाण पाठ आहेत, पण एवढे प्रमाण पाठ येत, एवढे प्रमाण पाठ आहेत, पण प्रत्येक प्रमाण मागं तुमची आमची पाठ आहे, हे मात्र निश्चित आहे. बरोबर ना? ऐका, म्हणून ऐका, तुकोबारे म्हणतात, देवा घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर. देवा, इथं नवनीताचे पूर म्हणजे इथं आनंद आहे. 7 दिवस तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आनंद मिळाला, एवढा आनंद मिळाला की मला तरी असं वाटतंय प्रत्येक जण सगळे काम सोडून या ठिकाणी बसले का? आनंद घेण्यासाठी. मला वाटतं तुकोबारे म्हणतात, देवा आता तुझ्या संगतीत आलोत ना, संगतीत आलोत, माझी एक इच्छा आहे. देवा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीत आता आलोत ना तुझ्या संगतीमध्ये, आता मात्र इथून आम्हाला जाण्याची इच्छा नाही. विठाला 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 जवळ जवळ अभंगाचा भाव सगळ्यांना माहित झाला, बरोबर ना? अभंगाचा भाव अतिशय गोड आहे. बघा, काल्याचा प्रसंग आहे. काला 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 म्हणजे काय? काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद, बरं का? प्रसाद आहे. आजचं हे कीर्तन प्रसादच आहे. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये 2 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 3 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, अगर 5 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, कार्यक्रम कितीही दिवसाचा असू द्या, पण त्या कार्यक्रमाचा समारोप हा काल्याच्या कीर्तनाने होतो, बरोबर ना? काला कोण करतंय? बरं, काल्यामध्ये प्रसाद कोण देतं? तुकोबारे म्हणतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. ऐका, हे एकापेक्षा एक बळी आहेत सगळे, बरं काय? हे सगळे दिग्गज, सगळे गाणारे हे वैष्णव टाळकरी येतं. बघा, नुसतं वैष्णव टाळकरी वेगळे आहेत. टाळकरी ज्यांना फक्त अभंग पाठ असतो कीर्तन करायचा, ते वेगळे येतं. आणि हे सगळे पाठ पाठांतरवाले, बरोबर ना गोरे महाराज? बरोबर ना? हे सगळे पाठ पाठांतरवाले आहेत. विठाला विठाला विठाला. आणि आपल्या मला वाटतं गुरुवर्य सीताराम बाबा आपल्या फडावरले सर्व हे टाळकरी मंडळी आहेत, बरोबर ना? हे सगळे टाळकरी येतं, पाठ पाठांतरवाले. ऐका, प्रसाद कोण देते आपल्याला? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद कोण देतं? तर भगवान परमात्मा देतो. का हो महाराज? आणखी कोण प्रसाद देतं? महाराज म्हणतात, एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. ऐका किती गोड आहे.
एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. ऐका, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग. हो जनी मने बोला ज्ञान देवा अभंग. मने बोला ज्ञान देवा भंग. हो जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. मने ज्ञान देवा बोला भंग. देव कीर्तन करी पुढे. बोला बोला बोला. नाच पांडुरंग देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंग. पुढे देव नाच पांडुरंग. याचा अर्थ असा आहे, ऐका, भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला प्रसाद देतो आणि संत महात्मे तुम्हा आम्हाला प्रसाद देत आहेत. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. आणि तो प्रसाद आपण या ठिकाणी सेवन करण्यासाठी आलो. ऐका, तो प्रसाद आहे. मला वाटतं इथली प्रत्येक आज इथली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आजचा प्रसाद आहे बघा. इथलची चपला सोडून काय 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 चपला सोडून एखाद्या वडील महाराजांनी सांगितले तर सगळी वस्तू प्रसाद आहे. एखादा जर प्रसाद नाही मिळाला, जर चप्पल लिहिली तर. पण ऐका, हे वाहेगाव आहे आणि हे वाहेगाव सामान्य नाही. कोणतं वाहेगाव आहे? राणी वाहेगाव आहे. राणी वाहेगाव असलं हे सोपं आहे का सांगा ना. ऐका ऐका, इथलं प्रसादाचं कीर्तन हे. आज नंतर आपण काय करणार, इथं दही हंडी बांधणार, बरोबर ना. दही हंडी बांधणार आहे आपण. त्या दही हंडीमध्ये काय असतंय हो? काय असतंय? दही आणि लाई असते. त्या दही हंडीमध्ये दही, बरोबर ना, लाई आणि दही असतो. मला वाटतं दही हंडी फोडली की प्रत्येकाला असं वाटतं की मला हा प्रसाद मिळाला पाहिजे. ऐका, आता तो प्रसाद घरी मिळणार नाही का? इथं तरी एक एक लाई मिळेल, दोन दोन लाह्या मिळतील, पण घरी पोटभर मिळेल. पण मला वाटतं घरी आपण खात असाल तर घरी ते जेवण आहे आणि इथला प्रसाद आहे. बरोबर, हा, पोटभर नाही, मग इथं फक्त प्रसाद म्हणून इथला सेवन करायचा. आणखी विशेष ऐका, मला वाटतं ज्यावेळेस आपण दही हंडी फोडू, दही हंडी फोडल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की त्या दही हंडीचं खापर, बरोबर ना, एक का होईना पण तुकडा मिळाला पाहिजे. त्या खापरात ताकद आहे बघा. काय ताकद आहे माहिती आहे का? सांगतो तुम्हाला, ऐका. ते खापर, ते दही हंडी फुटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतंय मलाही खापर मिळालं पाहिजे. आपण इथल्या खापराची अपेक्षा करतो आणि असे आणखी खापर एका ठिकाणी फुटतंय बघा. आम्ही अपेक्षा करतो का तिथली फोडून टाक म्हणे, बारीक बारीक करून टाका म्हणे, पायाखाली गेलं नाही पाहिजे, बरोबर ना. त्याची अपेक्षा करतो का आपण? नाही अपेक्षा करत महाराज. पण इथल्या खापराची का अपेक्षा करतो? त्याचे एक सायंटिस्ट एक रिझन आहे, बरं लक्षात ठेवा, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ते जर दुधामध्ये असं उकळून जर गुडघ्याला लावलं तर गुडघे बरे होतात. पण त्याच्यामध्ये आणखी एक वस्तू टाकावी लागते. ते जर सांगायचं असेल तर मी त्याची दक्षिणा घेत असतो. सांगू का नको? नाही बाबा, पण तुम्ही 200-200 रुपये देता का? या भांडणच खेळत्या डायरेक्ट त्या खापरासाठी. माझी विनंती असेल, तसं काही नाही, बरं लक्षात ठेवा, तसं काही विषय नाही. ऐका, जसं तसं जर झालं असतं तर मग तो काही केलं असतं, बरोबर ना. पण ऐका, मी का सांगतो, मी भाव सांगतोय तुम्हाला. आम्ही ते खापर, मला वाटतं थोडं तरी मिळालं पाहिजे याची अपेक्षा करणार आपण. का? ते खापर आहे म्हणून नाही, मग
तो प्रसाद आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे इथली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे. आणि ऐका, आजचं हे काल्याचं कीर्तन प्रत्येकाला आनंद देणार आहे. ऐका, 3 प्रकारचे लोक आहेत. तुकोबाराय म्हणतात प्रकाराचे 3, तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत आणि 3ही प्रकारच्या लोकांना आजचं कीर्तन आनंद देत आहे. ऐका, 3 प्रकारचे लोक कोण कोण आहेत? एक सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. 3 प्रकारचे लोक आहेत. ऐका, सत्वगुणी विचाराचे लोक म्हणतील बस आज मस्त म्हणे आपल्याला चिंतन ऐकायला मिळेल. कशाचं? काल्याच्या कीर्तनाचं. ऐका, रजोगुणी लोक म्हणतील बस आज मस्त आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणी ऐकायला मिळतील. बरोबर ना? गवळणी ऐकायला मिळतील. म्हणजे ऐका, सत्वगुणी चांगले विचाराचे लोक म्हणतील मला चिंतन ऐकायला मिळेल. दुसरे म्हणतील आम्हाला गवळणी ऐकायला मिळतील. आणि तिसरे बघा तमोगुणी म्हणतील बस 7 दिवसाची कटकट आज एकटाची बंद होणार आहे. म्हणजे आजचं कीर्तन हे प्रत्येकाला आनंद देणार आहे. मला वाटते जर तुम्हा आम्हाला आनंद पाहिजे असेल तर कोणाची संगत घेतली पाहिजे याला जास्त महत्वाचं आहे. तुकोबारायच्या जीवनामध्ये देवाची संगत झालेली महाराज. आणि ऐका, तुकोबाराय म्हणता देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यापासून मला तुझी संगाती तुझी संगाती तुझी संगाती तुझी संगाती जय हो जय हो. बोला बोला बोला. अरे वा. तुकोबाराय म्हणतात देवा तुझी संगती आमच्या जीवनामध्ये झाली. ऐका, तुझी संगती झाली आमोचे निश्चिंती. देवाची संगती मिळावी अशी अपेक्षा असेल. ऐका, देवाची जर संगती पाहिजे असेल तुम्ही नेमकं ट्रॅक्टर बघायला का काय बघायला? सगळं तुम्ही कीर्तन ऐकताय सगळे लक्षात ठेवा. ऐका, एकतर देवाची संगत पाहिजे आपल्याला नाहीतर साधूची संगत पाहिजे. ऐका, तुकोबाराच्या जीवनामध्ये संगत घडली देवाची. आणि ज्याच्या जीवनामध्ये देवाची संगत आहे त्याला कशाची कमी सांगा बरं. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ऐका, जीवानी तुमच्या आमच्यावरती कृपा करावी अशी अपेक्षा सोडून द्या. कारण जीव तुमच्या आमच्यावरती कृपा करणार नाही. आणि जरी कृपा केली तर मला वाटते जीवाने आपल्यावरती कृपा केली तर मला वाटतं जीवाच्या दबावाखाली तुम्हाला आम्हाला राहावं लागेल. बरोबर ना? अरे जीव काय कृपा करणार आहे? ऐका, एक जण इथं बांधलेला आहे. ऐका, एक जण इथं बांधला एक जण एकडल्या खांबाला बांधलाय. खरं सांगा दोघंही बांधलेले इथं आणि दोघाला निष्ठायचंय सुटायचंय तिथून. खरं सांगा कोण कोणला सोडील? बोला की. इकडल्याला बांधलेला असं वाटतं मी सुटलो पाहिजे. हा म्हणतो तुला सोडतो आणि तो म्हणतो तुला सोडतो. ऐका, तुकोबाराय म्हणतात हे दोघं एकमेकाला सोडत नाही. कारण का? ते मुक्त होते परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. ऐका, माझं मुलगा माझा, लेकरू माझं, बरोबर ना? संपत्ती माझी, प्रपंच माझा, असं माझं म्हणून तुम्ही आम्ही बांधले गेलो आणि असे बांधले जाऊ नये म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐका, माझ्या जीवनामध्ये देवाची संगती झाली. ऐका, जे काही घटना घडतात ते त्याच्या कृपेमुळे घडतात बघा. आणि मला तरी असं वाटतं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे घालू दयावरी भार वाहू हाव संसार देवा पायी. मला वाटतं देवाच्या कृपेने तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो. बरोबर ना? कोणाच्या कृपेने बसलो तुम्ही आम्ही या ठिकाणी? कोणाच्या कृपेने बसलो? देवाच्या कृपेने बसलो. बरोबर ना? तुमचा आमचा विश्वास कोणावरती आहे? बोला की पटकन. मला 1 वाजता कीर्तन संपवायचं आहे. किती वाजता? 1 वाजता. आपण कोणाच्या कृपेने बसलो तिथं? बोला की. बघा हे काय म्हणतात? महाराज आम्ही देवाच्या विश्वासावर बसलो. पण मी तरी असं म्हणतोय तुम्ही देवाच्या विश्वासावर बसल्या नाही. तुम्ही म्हण महाराज कसं काय म्हणता? ऐका, या ज्यावेळेस घरून आले ना, घरून आल्यानंतर यांनी कुलूप लावलंय बघा घराला.
तुम्ही खरं सांगा कोणाचा विश्वास बसला तिथं? फक्त एवढ्या एवढ्या कुलपाच्या. जर ह्या समोर आल्या असत्या ना तर मालकाला सांगितलं, मालक कीर्तनाला चालले मी. मग कुलूप लावूया आणि कुलूप लावल्यानंतर एकदा दोनदा का होईना पण असे झटके द्या. बरोबर ना? खरं सांगा देवाच्या विश्वासावर बसला, खोटं बोलता, देवाच्या विश्वासावर बसलं पाहिजे. ऐका, देवासाठी विसरलं पाहिजे सगळं. कसं विसरलं पाहिजे मी नेहमी सांगत असतो, विसरल्या कामधंदा, विसरल्या, टाळ वाजवा हा, विसरल्या कामधंदा, बोला बोला बोला, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या, विसरल्या, विसरल्या कामधंदा. हा, विसरल्या, विसरल्या, विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी ननदा, वृत्ती वेधली परमानंदा ओ परमानंदा. घोगडी घेऊन पायी बाबा, घोगडी घेऊन पायी बाबा, घोगडी घेऊन पायी. काय करायचं ऐका, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी ननंदा, वृत्ती वेधली परमानंदा ओ परमानंदा. मैं भूली घर जाने बात, गोरस बेचने आई हाथ, गोरस बेचने आई हाथ, गोरस. गोरस बेचने आई हाथ. मैं भूली घर जाने बात, गोरस बेचने आई हाथ, गोरस बेचने आई हाथ, गोरस बेचने आई हाथ. बाबा, ऐका, मै भोली घर जाणे बाट, गोरस बेचणे आई हात. बाजाराला आलेली आहे कशासाठी? गोरस विकण्यासाठी. पण ती गवळण म्हणते मी विसरून गेले रस्ता. कोणासाठी? देवासाठी. विसरलं विडल, देवासाठी सगळं विसरलं पाहिजे. आपली वृत्ती देवाच्या जवळ राहिली पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही आम्हाला म्हणता येईल, देवा तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. तुकोबाराच्या जीवनामध्ये निश्चिंती मिळाली. कोणाच्या संगतीमध्ये? देवाच्या संगतीमध्ये. तुम्ही आम्ही 7 दिवस या ठिकाणी आनंद घेतोय. कोणामुळे? देवामुळे. आज भगवान शिवजी शिवशंकराची मला वाटतं पिंड आपण स्थापन केलेली आहे. भगवान परमात्म्याची मला वाटतं आज कळशारोहण आपण केलेलं आहे. बरोबर ना? कळस झाला की मंदिराचं पूर्ण काम झालंय. आता इथं मला वाटतं शिवलिंग आपण स्थापन केलेलं आहे. महादेवाचं मंदिर स्थापन केलंय. याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात उभा रिला हात जगी जानविले मात, का देव बैसले सिंहासने आले याचका पुरे धनी. याचक म्हणजे तुम्ही आम्ही मागणारे माणसं. देवाला जे काही मागतात तो भगवान परमात्मा पूर्ण करण्यासाठी इथं उपस्थित आहेत. मला वाटते ब्रह्मदेव त्याच्या ब्रह्मवृंदांच्या हाताने साक्षीने या ठिकाणी भगवान परमात्मा इथं प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्हा आम्हाला देवाच्या संगतीत जाण्यासाठी लांब जायची गरज नाही. आता इथं मात्र भगवान परमात्मा आलाय. पण लक्षात ठेवा, हे शिवजी खुश होतील बघा. आमच्या शेजारी एक आता 2 दिवसाची घटना आहे. म्हातारं सकाळी सकाळी उठलं आणि ते म्हणतं, ए म्हणे काय? अगं मला चहा प्यायचा आहे म्हणे, जरा चहा करून दे लवकर. ती म्हातारी म्हणली, तुम्हाला कोण म्हणलं सकाळी सकाळी उठा? हा, सोमवार होता आता सोमवार झाला ना पाठीमागे. म्हणे मला मला महादेवाच्या दर्शनाला जायचंय म्हणे आणि सगळ्यात अगोदर जायचंय म्हणे मला. गपचिप झोपा म्हणे तुम्ही. ते म्हणे अगं म्हणे मी तोंड धुतलंय, दात घासलेत म्हणे, मला चहा करून दे ना. गपचिप झोपा म्हणे. महादेवाच्या मंदिरातून आल्याशिवाय मी तुम्हाला चहा करून देणार नाही. मी वरती टेरेस होतो बघा काय. मला काय झालं? मला म्हणे तू शांत बस. ती म्हातारी म्हणे तू शांत बस, तू आमचं ऐकशील लोकांना सांगशील म्हणे. मला तसं काही अडचण नाही. मला नेमकं झालं काय? त्यावेळेस ती म्हणे महाराज म्हणे सांगा. म्हणे मला महादेवाला जायचंय आणि हे म्हातारं सकाळी सकाळी उठले, दात घासले, तर मला म्हणते चहा करून दे. खरं सांगा म्हणे, अगोदर देवाच्या मंदिरात जायला पाहिजे का नाही? त्या म्हातारीला म्हणलं माय एक माझं ऐक म्हणलं. म्हणे काय? म्हणलं अगोदर या म्हाताऱ्याला चहा दे म्हणलं, या म्हाताऱ्याचा आत्मा शांत कर म्हणलं, आणि नंतर महादेवाच्या मंदिरात जाय. लक्षात ठेव म्हणलं, हे महादेव उपाशी ठेवतील त्या महादेवाला पाणी घालतील. जमल का? जमल का? खरं सांगा जमल का?
नाही नाही, माझी विनंती असेल हा. अरे मंदिरातले शिवजी तुमच्या आमच्यावरती कृपा करतील. ज्या दिवशी घरातले शिवजी चहा म्हणलं की त्यांना चहा द्या, पाणी म्हणलं की पाणी द्या. बरोबर आहे का नाही सांगा? हो म्हणा की सगळे. टाळ्या वाजवले ते. विठाला विठाला भला 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 विठ्ठला 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 ऐका, मला वाटतं इथं नाव मंदिर आहे बघा, मंदिर बरोबर ना? याचं नाव काय? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ज्या ठिकाणी मंगलता असते, दिव्यता असते, रम्यता असते, त्याला मंदिर म्हणतात. लक्षात ठेवा, हे मंदिर जसं आहे तुमच्या आमच्या घराचं मंदिर झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. विठ्ठला 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 किती परमार्थ करा, ऐका, जोपर्यंत आपल्या घराचं मंदिर होत नाही तोपर्यंत देवता कोणतीच आमच्यावरती कृपा करणार नाही. मग काय करायचं? मग देवाच्या संगतीमध्ये जायचं. ऐका, देवाच्या संगतीत केव्हा जाऊ? महाराज म्हणतात, ज्यावेळेस दिवशी तुम्ही साधूच्या संगतीमध्ये जाताल. ऐका, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरायचे. कारण का? महाराज म्हणतात, संता विना प्राप्ती नाही, ऐशे वेद देते ग्वाही. एकदा का त्यांच्या संगतीमध्ये गेलो की भगवान परमात्म्याची संगत तुम्हाला आम्हाला घडते. तुकोबर आहे म्हणतात, तेव्हा तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. आम्ही निश्चिंत झालो. ऐका, कशामध्ये? प्रपंचामध्ये नाही, मग परमार्थामध्ये आम्ही निश्चिंत झालो देवा, तुझी संगती लाभल्यामुळे. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतो, प्रपंचात कोणी निश्चिंत होत नाही. प्रपंचात कोणी सुखी नाही महाराज. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. प्रपंचात कोणी सुखी नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो बघा, ऐका, प्रपंचामध्ये कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. आणि जर मनासारखी जर गोष्ट घडली असती तर मला तरी असं वाटतंय आपण मंदिरं उभारले नसते, देवताची प्राणप्रतिष्ठा केली नसती. आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्या असत्या तर आपण देवाला किंमत दिली नसती. महाराज, कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही. तुम्ही मला महाराज खोटं बोलतायत. ऐका, मी खोटं बोलणार नाही, पण खरं सांगतो. तुम्ही जरा माझ्याकडे लक्ष द्या, सगळे इकडे लक्ष द्या. माता भगिनी माझ्या समोर बसल्या आहेत. फक्त मी म्हणतो तुम्हाला, फक्त तुम्ही माझं ऐका. ऐका, कोणाला मनासारखी सून मिळाली वरती हात करा. लक्ष द्या इकडे. ओ इकडे लक्ष द्या सगळे पाहुणे मंडळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा 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 इकडे बघा. 12 13 14 15 16. कोणीच वर हात करेना महाराज. नाही नाही नाही, मला असं वाटलं माझ्या बहिणी बऱ्याचशा जवळ बसलेल्या आहेत. मला वाटतं एखाद तरी सासू वरती हात करेल असं मला वाटलं. बाकीचे म्हणते असेल, महाराज तुला काय सांगावं, आम्हाला सगळे आमच्या आमच्या सुना आम्हाला चांगल्या मिळाल्या. बरोबर ना? असंच ना? हो म्हणा की सगळ्या सुना तुम्हाला सगळ्याला चांगल्या मिळाल्या का नाही? तुम्ही वर हात केला का? नाही. एक मावशी पाठीमागची मावशी वरती हात करत होती. तिने अगोदर असं केलं, असं केलं, असं केलं, असं केलं, असं केलं. शेजारची म्हणते खाली हात कर. मला सगळं माहिती आहे म्हणे तुझ्या घरात, सगळं माहिती आहे. गपचीप त्या मावशीने हात खाली केला. ऐका, मी काय बोलतो ऐका. तुम्ही आम्ही प्रपंच करणारे आहोत. या मामाश्री बसा. आपल्या मनासारखी कोणतीच गोष्ट घडत नाही महाराज. प्रपंचातलं कधीच नाही, कधीच नाही. ऐका, विनोदाचा भाग आहे, लक्षात ठेवा. आपल्या मनासारखी कोणतीच गोष्ट घडत नाही. ऐका, प्रपंच करतोय आपण, प्रपंचामध्ये एका एकरावाला सुखी नाही, 10 एकरावाला सुखी नाही. काय बोलतोय मी? प्रपंच करणारा माणूस एका एकरावाला सुखी नाही, 10 एकरावाला सुखी नाही. एका लेकरावाला सुखी नाही, एका लेकरावाला सुखी नाही, 10 लेकरावाला सुखी नाही. ऐका, एका बायकोवाला सुखी नाही. नाही, मी असं म्हणणार नाही. यांना वाटलं असं म्हणतोय हा 10 बायकोवाला. नाही नाही, ज्याला बायको नाही तो पण सुखी नाही. ऐका, जो देखे सो दुनिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. सुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. सगळेजण दुःखी आहेत, लक्षात ठेवा. दुःख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे. म्हणजे जो तो भावा दुःखी, लक्षात ठेवा.
तर तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या संगती झाली, आम्ही निश्चिंत झालो, प्रपंच करत करत नाही तर परमार्थ केल्यामुळे देवा तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. हे तुकोबाराय म्हणतात देवा ऐक ना. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. ऐका महाराज म्हणतात देवा ऐक ना. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा जे आम्ही पाहिलं नाही ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळतंय. लक्षात ठेवा देवाच्या संगतीमध्ये या आनंद मिळेल. देवाची संगत करा. बघा देवाची संगत मध्ये काय करायची ऐका. जीवाची संगत तुमचं आमचं कल्याण करू शकत नाही. मग तुमचं आमचं कल्याण करू शकते एकतर साधूची संगत, नाहीतर मग देवाची संगत. ऐका सांगायचं असेल दुःख देवाला सांगा, सांगायचं असेल दुःख तर साधूला सांगा, पण अन्य जीवाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. ऐका महाराज म्हणतात देवा सांगू सुख दुःख देव निवारेल मुख. पण त्यासाठी काय करावं लागेल. महाराज म्हणतात जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवाच्या संगतीमध्ये तुम्हा आम्हाला आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, एक नवनी लाले फूल, तुकोबाराय म्हणतात देवा ऐक ना. घरी ताकाचे सरोवर इथं नवनीताचे पूर. तुझ्या संगतीमध्ये आनंद आहे. घरी नवनीताचे पूर म्हणजे काय ऐका. इथं नवनीताचा पूर आहे, घरी ताकाचं सरोवर आहे. ताक आसार आहे, आसार म्हणजे दुःख रूप आहे. दुःख बांधवडी सुखाचा विचार. आता एक प्रमाणे माझ्या पाठ नाही जर तुम्ही बोलत असाल तर. तुम्ही बोलताना सगळे प्रमाण तुमच्या सगळ्यांचा पाठ असेल पण माझ्या पाठ नाही. संसार दुःख मूळ पुढं काय मला माणसाने प्रामाणिकपणा सांगितलं पाहिजे. मला पाठ नाही म्हणून तुम्हाला सांगतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, काम क्रोध लोभ शूने. काय पुन्हा कौना मी शरण जाऊ. तुम्ही एवढे कंटाळले यांना म्हणू पण वाटणार ते, म्हणू पण वाटणार महाराज बरोबर ना. काय धर्म जागो सदैवाचा, जीवा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. ऐका संसाराचे अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. ऐका
महाराज म्हणतात घरी ताकाचं सरोवर आहे, इथं आनंदाचा पूर आहे. पण कधी माहिती का, महाराज म्हणतात धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र बंधू सोय रे पेशोना. होय रे विभूना. सर्व मिथ्याय सर्व मिथ्याय शरण देवा. धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन. आम्हाला आनंद कधी मिळेल माहिती का बायका, प्रपंचातला आनंद तुम्हाला आम्हाला मिळणार नाही, पण परमार्थातला आनंद मिळेल कधी. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. तेव्हा कुठे तुम्हा आम्हाला घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पोर, इथला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सगळं मिथ्या जाणून शरण रिघा देवाशी. ज्या दिवशी देवाजवळ गेला तुम्ही हे सगळं मिथ्या जाणून लक्षात ठेवा. मी मगाशी बोलून गेलो, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तुझी शोधणी पावी. तुम्ही आम्ही सुखी कधी होणार नाहीत, मग होणार नाही म्हणून प्रयत्न केला नाही पाहिजे का. ऐका, प्रपंच करता करता परमार्थ करा आणि एकदा का देवाजवळ आलात तू देवाला म्हणते देवा तू का म्हणे आता, तू का म्हणे आता, आता तुका म्हणे तू का म्हणे आता, तू का म्हणे अभिनवदो दवडीता, अभिनवदो दवडीता नाही देखील एकदा मोठे प्रमाणे भजन करू. वरती हात करा, सर्वांनी वरती हात करा. विठोबार कुमाये हा विठोबार कुमाये, विठोबार कुमाये विठोबार कुमाये, विठोबार कुमाये विठोबार कुमाये. सर्वांनी सर्वांनी वरती हात करा. ऐका, एखाद्याकडे मोबाईल असेल चांगला आयफोनचा असं नको कोणाकडे तरी, हा जरा व्हिडिओ काढा सगळ्यांचा. हे चल उभा राहून काढा सगळ्यांना, सगळे आले पाहिजे, सगळ्या बहिणी दिसल्या पाहिजे. हा, तुम्हाला खाली हात करा कोणी म्हणले का, खरं सांगा. मस्त ऐकायला तुम्ही, वरी हात करा सगळे. विठोबार कुमाये हा विठोबार कुमाये, विठोबार कुमाये विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमाये. कोबर आहे म्हणतात देवा ऐक ना, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. माझी विनंती असेल सर्वांना, ऐका. स्वानंद सुख नसदूर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेप्रमाणे अभंगाचा भाव सांगणं फार गरजेचं असतो. आता नंतर राहिलेल्या वेळेमध्ये आपण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करणार आहोत. पण ऐका, विशेषतः आहे देवाला तुकोबारे म्हणतात, ए देवा ऐकणार आहे तुका म्हणे आता. देवा आता आम्ही तुझ्या जवळ आलोत ना, फक्त एक विनंती करतोय देवा, आता आम्हाला मात्र तुझ्यापासून दूर करू नको. कदाचित आमच्याकडून काही चुकत असेल, काही झाले असेल, 7 दिवस आमच्याकडून सेवा झाली, कधी कमी झाली असेल, कमी जास्त झाली असेल, पण देवा ऐक ना, कमी झालेली मान्य करू नको. कमी झाली असेल, न कळत आमच्याकडून झालं असेल, पण ऐक ना, जी आम्ही सेवा केली, प्रामाणिक सेवा केली, देवा आता मात्र तुझ्यापासून आम्हाला दूर करू नको. ऐका किती गोडे, किसी किसी हाल में किसी बात पर, ऐका किती गोडे है, किसी हाल में किसी बात पर प्रभु कहीं चल न देना तू छोड़ कर मेरे राम, मेरे राम, मेरे राम, मेरे राम. किसी हाल में किसी बात पर कधी चल न देना तू छोड़ कर. देवा कदाचित काही आमच्याकडून घडलं असेल, कोणत्या गोष्टीहून, देवा आम्हाला आमचा हात तू सोडू नको. ऐका, जर तुझा हात जर सोडला तर कदाचित आमचं कल्याण होणार नाही. म्हणून तुकोपर्यंत देवा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता
नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता आपण काय करू माहिती का, राहिलेल्या वेळामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करू. चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी वा 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 वा. केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी हो चरित्राचे उच्चारावे देवे गोकुळे केले देवे गोकुळे देवे गोकुळे चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी 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 चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळे चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळे केले देवे गोकुळी ऐका, भगवान परमात्म्याने जे चरित्र केलंय गोकुळामध्ये त्या चरित्राचं उच्चारण करायचंय. ऐका, प्रभूचं चरित्र आहे, राम प्रभूचं चरित्र आहे. मला वाटतं राम प्रभूचं चरित्र उच्चारणीय आहे आणि आचरणीय आहे. आपण आत्ताच रामकथा ऐकली बरोबर ना, 7 दिवस रामकथा ऐकली. परमपूज्य आदरणीय अंकुश बाबांच्या मुखातून तुम्ही रामकथा ऐकलेली आहे बरोबर ना. पुन्हा आणखी बैराम महाराज काटे बाबांच्या मुखातून तुम्ही रामकथा ऐकली. रामकथा सामान्य नाही महाराज. मग कशी आहे रामकथा? शशी किरण समाना संत चकोर करही जय ही पाना. रामकथा शशी किरण समाना. ही रामकथा कशी आहे मला वाटते. आता ऐका, आता उन्हाळा सुरू झालाय मामा, आता उन्हाळा सुरू झालाय. कदाचित तुम्ही संध्याकाळी जर घराच्या बाहेर बसलात आणि चंद्राचे जर किरण पडले, उजेड पडला, तर तुम्ही म्हणता का बापरे किती ऊन लागायलंय, म्हणता का? म्हणता का? नाही 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 नाही. ऐका, रामकथा शशी किरण समाना. शशी म्हणजे चंद्र, चंद्राच्या किरणाप्रमाणे ही रामकथा अतिशय गोड आहे. लक्षात ठेवा, ती शरीराला दहा पोहोचत नाही, मग आराम करते. लक्षात ठेवा, आराम बनवते. काही काही माणसामध्ये मला आरामाची गरज आहे. ऐका, आरामाची गरज आहे असं म्हणतात पूज्य राजेश्वरानंदजी महाराज म्हणतात, अरे आराम की जरूरत है तुम्हें, आराम की जरूरत है, आराम की शरण में आराम ही आराम मिलेगा. बरोबर ना. पण कोणाच्या शरणात यावं लागेल? रामप्रभूच्या शरणी यावं लागेल. मला वाटतं आराम मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग रामकथा अतिशय पवित्र आहे, गोड आहे. रामप्रभूचं चरित्र उच्चारणीय आहे आणि आचरणीय आहे. पण गोपाळ कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. जर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ते मला सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रभूची कथा आहे, गोपाल कृष्णाची कथा आहे, खूप गोड आहे. तव कथामृतम तप्त जेवनम कवे बेडे कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम ध्रुवे गृह्णन्ति ते गोरीदा जना. एकदम मानवाची टाळी वाजव, जोरदार टाळी वाजवा. ऐका, कशी आहे कथा? कृष्ण कथा गंगा सावळे उदक, सावळे उदक मन बुडी देखा बोलावसे राम. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. कृष्ण कथा कशी आहे? ऐका, कृष्ण कथा गंगा सावळे उदक मन बुडी देखा बोलावसे. कृष्ण कथा गंगा ही सावळ उदक आहे, सावळ उदक. ऐका, चैत्राचा महिना सुरू आहे, दुपारची वेळ आहे, 12 वाजलेले, तर उन्हाचा पहारा आहे. चांगलं स्वच्छ पाणी दिसलं की काय वाटतं आपल्याला? मला जीव द्यावा वाटतो. जीव नाही द्यावा वाटत. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी दिसल्यावर जीव द्यावा वाटतो का? नाही नाही नाही. स्वच्छ पाणी दिसलं की असं वाटतं आता एवढं ऊन चालू आहे, असं वाटतंय पोहलं पाहिजे. अरे पाण्याचा तळ दिसला की आपल्याला असं वाटतंय वा पोहलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. मला वाटतं तसं कृष्ण चरित्र आहे. ऐका, कृष्ण कथा गंगा सावळे उदक. महाराज म्हणतात मन बुडी देखा. एकदा का मन त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राकडे एकदा मन गेलं रे गेलं,
की महाराज म्हणतात मन बुडी दे खांब ओलावसे. ऐका, तुम्ही किती कथा ऐकल्या सांगा बरं. तुम्ही आतापर्यंत किती महाराज वाटायला लावले काल्याजी कीर्तनाचे?